नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TYBSc फिजिकल केमिस्ट्री या विषयाचा सिलेबस जाणून घेणार आहोत. सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 या दोघा सेमिस्टरचा सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण सुरुवात करूया सेमिस्टर 5 पासून. तर सेमिस्टर 5वा जो आहे त्याच्यामध्ये एकूण आपल्याला 4 युनिट दिलेले आहेत. पहिला युनिट आहे मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. दुसरा युनिट आहे त्यामध्ये 2 चॅप्टर दिलेले आहेत, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, केमिकल कायनेटिक्स. तिसरा युनिट जो आहे त्यामध्ये न्यूक्लिअर केमिस्ट्री हा एकच चॅप्टर दिला आहे आणि चौथा जो युनिट आहे त्यामध्ये सरफेस केमिस्ट्री हा एकच चॅप्टर दिलेला आहे. सेमिस्टर 6मध्ये जर आपण बघितलं तर तिथेही 4 युनिट आहेत. युनिट नंबर 1 आहे सेमिस्टर 6चा इलेक्ट्रोकेमिस्ट्री. युनिट नंबर 2 आहे पॉलिमर. युनिट नंबर 3 आहे बेसिक्स ऑफ क्वांटम केमिस्ट्री, रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेस. युनिट नंबर 4 आहे NMR, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी. तर हा सिलेबस आपण थोडक्यात बघितला. आता हा सिलेबस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर ही कॉपी सिलेबसची इथे दिसते बघा. सो सेमिस्टर 5मध्ये आपल्याला बघायचं आहे मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. या युनिटमध्ये हा एकच चॅप्टर आहे आणि या एका चॅप्टरमध्ये कुठले टॉपिक आपल्याला स्टडी करायचं आहे ते आपण समजून घेऊया. पहिला पॉईंट जो आहे तो आहे रोटेशनल स्पेक्ट्रम. Introduction to dipole moment, polarization of a bond, bond moment, molecular structure, rotational spectrum of a diatomic molecule, rigid rotor, moment of inertia, energy level, condition for obtaining pure rotational spectrum, selection rule, nature of spectrum, vibrational determination of internuclear distance and isotopic shift. सेकंड पॉईंट असणार आहे व्हायब्रेशनल स्पेक्ट्रम. यामध्ये काय बघायचं बघूया. व्हायब्रेशनल मोशन, degree of freedom, modes of vibration, vibrational spectrum of a diatomic molecule, simple harmonic oscillator, energy level, 0 point energy, condition for obtaining vibrational spectrum, selection rule, nature of spectrum. तिसरा जो पॉईंट असणार आहे तो आहे व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रम ऑफ अ डायटोमिक मॉलिक्यूल, एनर्जी लेवल, सिलेक्शन रूल, नेचर ऑफ स्पेक्ट्रम, PNR ब्रांचेस लाइन, अनहार्मोनिक ऑसिलेटर, energy level, selection rule, fundamental band, overtone, application of vibrational rotational spectrum in determination of a force constant and its significance, infrared spectra of a simple molecule like H2O and CO2. थर्ड पॉईंट जो असणार आहे तो आहे रमन स्पेक्ट्रोस्कोपी. स्कॅटरिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, रिलेट स्कॅटरिंग, रमन स्कॅटरिंग, नेचर ऑफ रमन स्पेक्ट्रम, स्टॉक लाइन्स, एंटी-स्टॉक लाइन्स, रमन शिफ्ट, क्वांटम theory of Raman spectrum, comparative study of IR and Raman spectra, rule of mutual exclusion, CO2 molecule. सेकंड युनिट जो असणार आहे तो आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. यामध्ये काय पॉईंट स्टडी करायचे ते आपण बघूया. तर पहिला पॉईंट आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, वेपर प्रेशर अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, मेजरमेंट ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, स्टॅटिक अँड डायनॅमिक मेथड, सोल्युशन ऑफ सॉलिड इन अ लिक्विड. देन यामध्ये काय बघायचं आहे, इलेव्हेशन इन अ बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन, थर्मोडायनॅमिक डेव्हिएशन रिलेटिंग elevation in the boiling point of the solution and molar mass of a non-volatile solute. Then second point, depression in the freezing point of a solution, thermodynamic deviation relating the depression in the freezing point of a solution and the molar mass of the non-volatile solute. Then Beckmann method and Rast method. Second one, osmotic pressure. Introduction, thermodynamic deviation of Van 't Hoff equation, Van 't Hoff factor, measurement of osmotic pressure, Berkeley and Hartley method, reverse osmosis. देन सेकंड पॉईंट असणार आहे केमिकल कायनेटिक्स. ॲक्च्युली यामध्ये 2 चॅप्टर आहेत. पहिला हा चॅप्टर झाला कवर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, आणि दुसरा हा चॅप्टर आहे केमिकल कायनेटिक्स. ओके, सो यामध्ये काय बघा, कोल्युजन थेरी ऑफ रिलेशन रेट. सो ॲप्लिकेशन ऑफ कोल्युजन थेरी to the unimolecular reaction, Linderman theory and bimolecular reaction. ओके, तर इथे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आणि बायमॉलिक्युलर रिॲक्शन या 2 रिॲक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ अ रिॲक्शन ॲज अ स्लो, फास्ट, अल्ट्रा फास्ट, स्टडी ऑफ कायनेटिक ऑफ अ फास्ट रिॲक्शन बाय स्टॉप फ्लो मेथड अँड अ फ्लॅश फोटोलिसिस. ओके, देन तिसरा युनिट जो असणार आहे तो आहे न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा.
काय बघा यामध्ये दिलं आहे इंट्रोडक्शन, त्यामध्ये बेसिक टर्म्स आहेत रेडिओ ॲक्टिव्ह कॉन्स्टंट, डिके कॉन्स्टंट, हाफ लाईफ अँड एव्हरेज लाईफ अँड युनिट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. देन सेकंड वन आहे डिटेक्शन अँड मेजरमेंट ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्हिटी. देन थर्ड वन आहे ॲप्लिकेशन ऑफ यूज ऑफ रेडिओ आयसोटॉप्स ॲज अ ट्रेसर, केमिकल रिॲक्शन मेकॅनिझम, एज डिटर्मिनेशन, डेटिंग ऑफ कार्बन 14. Then nuclear reaction, nuclear transmutation, one example of each projectile, artificial radioactivity, Q value of a nuclear reaction, threshold energy. Then पुढे आहे fission process, fissile and fertile material, nuclear fission, chain reaction, factor controlling fission process, multiplication factor and a critical size or a mass of a fissionable material, nuclear power reactor and breeder reactor. Then fusion process, thermonuclear reaction occurring on a stellar bodies and earth. Then युनिट नंबर 4 जो असणार आहे त्यामध्ये सरफेस केमिस्ट्री आहे. सो सरफेस केमिस्ट्रीमध्ये कुठले कुठले पॉईंट आहेत ते बघूया. ॲडझॉर्प्शन, फिजिकल अँड केमिकल ॲडझॉर्प्शन, टाईप्स ऑफ ॲडझॉर्प्शन, आयसोथर्म, लॅगमोर ॲडझॉर्प्शन, आयसोथर्म, postulate and deviations are expected. BET equation for a multilayer adsorption, deviation not expected. Determination of surface area of an adsorbing using BET equation. Then second one colloidal state. Colloidal state मध्ये काय असणार बघा. Introduction to the colloids, emulsion, gels and salts, electrical property, origin of charges on a colloidal particle, concept of electrical double layer, zeta potential, Helmholtz and Stern model, electrokinetic phenomena, electrophoresis, electroosmosis, streaming potential, sedimentation potential, Donan membrane equilibrium. Then colloidal electrolyte, introduction, missile formation, surfactant, classification and application of a surfactant in a detergent and a food industry. हा सिलेबस आहे सेमिस्टर 5 साठी. सेमिस्टर 6 साठीचा सिलेबस हा पुढील प्रमाणे असणार आहे. सो सेमिस्टर 6 मध्ये ही 4 युनिट आहे. तर पहिला युनिट आहे त्याचावाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री. काय आहे बघूया आपण टॉपिक त्यामध्ये. ॲक्टिव्हिटी अँड ॲक्टिव्हिटी कोइफिशियंट, लेविस कन्सेप्ट, आयनिक स्ट्रेन, मीन आयनिक ॲक्टिव्हिटी अँड मीन आयनिक ॲक्टिव्हिटी कोइफिशियंट ऑफ एन इलेक्ट्रोलाइट, एक्सप्रेशन फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट, Debye-Huckel लिमिटिंग लॉ. देन क्लासिफिकेशन ऑफ सेल्स, केमिकल सेल्स अँड कॉन्सन्ट्रेशन सेल्स, chemical cell with and without transference, electrode concentration cell, electrolyte concentration cell with and without transference. Then applied electrochemistry. यामध्ये बघा काय येणार आहे. पोलरायझेशन, कॉन्सन्ट्रेशन पोलरायझेशन अँड इट्स इलिमिनेशन. देन येईल डिकम्पोजिशन पोटेन्शियल अँड ओव्हर व्होल्टेज. ओके, यामध्ये काय काय येईल बघा. इंट्रोडक्शन, एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन ऑफ अ डिकम्पोजिशन पोटेन्शियल, फॅक्टर अफेक्टिंग डिकम्पोजिशन पोटेन्शियल, Taffel's equation for a hydrogen over voltage, experimental determination of over voltage. Then second unit जो असणार आहे तो आहे पॉलिमर. त्यामध्ये काय येणार आहे. बेसिक टर्म्स, मायक्रोमॉलिक्युल्स, मोनोमर, रिपीट युनिट, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स, स्ट्रक्चर, थर्मल रिस्पॉन्स अँड फिजिकल प्रॉपर्टीज. थर्ड वन मोलर मास ऑफ पॉलिमर, number average, weight average, viscosity average, molar mass, monodispersivity and polydispersivity. Then method of determining molar masses of polymer, viscosity method using Ostwald viscometer, light emitting polymer, introduction, characteristic, method of preparation and application. Then antioxidant and stabilizer, antioxidants, ultraviolet stabilizers, colorant, anesthetic agent and curing agent. ओके, युनिट नंबर 3 आहे तो जो असणार आहे तो कुठला असणार आहे बघूया आपण. सो याच्यामध्ये आहे बेसिक्स ऑफ क्वांटम केमिस्ट्री. युनिट नंबर 3 मध्ये काय आहे बघा, बेसिक्स ऑफ क्वांटम केमिस्ट्री आहे. ओके, यामध्ये काय दिलेलं आहे बघा. क्लासिकल मेकॅनिझम, त्यामध्ये इंट्रोडक्शन, लिमिटेशन ऑफ क्लासिकल मेकॅनिझम, ब्लॅक बॉडी रेडिएशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, कॉम्प्टन इफेक्ट आहे, क्वांटम मेकॅनिक्स. यामध्ये काय दिलं बघा. इंट्रोडक्शन, प्लँक्स थेरी ऑफ क्वांटायझेशन, wave particle duality, de Broglie equation, Heisenberg uncertainty principle. देन त्यामध्ये प्रोग्रेसिव्ह अँड स्टँडिंग वेव्ज आहेत. देन क्वांटम मेकॅनिझम, स्टेट फंक्शन अँड इट्स सिग्निफिकन्स, कन्सेप्ट ऑफ ऑपरेटर्स,
definition, addition, subtraction and multiplication of operator, commutative and non-commutative operator, linear operator, Hamiltonian operator, eigenfunction and eigenvalues. सेकंड पार्ट आहे या युनिटमध्ये रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. यामध्ये इंट्रोडक्शन, सोलर एनर्जी, सोलर सेल, फोटोवोल्टाइक सेल, डिफरन्स बिटवीन कंडक्टर, सेमीकंडक्टर, insulator and its band gap, semiconductor as a solar energy converter, silicon solar cell, hydrogen. ओके, बघा रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. ओके, देन चौथा युनिट असणार आहे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कॉपी. यामध्ये काय आपल्याला शिकायचं बघा, प्रिन्सिपल, न्यूक्लिअर स्पिन, मॅग्नेटिक मोमेंट, न्यूक्लिअर जी फॅक्टर, एनर्जी लेवल, Larmor precision, relaxation process in NMR, spin relaxation and spin lattice relaxation. Instrumentation काय आहे बघा, NMR स्पेक्ट्रोमीटर, इलेक्ट्रॉन स्पिन रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कॉपी. त्यामध्ये प्रिन्सिपल, फंडामेंटल इक्वेशन, जे व्हॅल्यू, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट और इलेक्ट्रॉन जी फॅक्टर, हायपरफाईन स्प्लिटिंग. इंस्ट्रुमेंटेशन, ESR स्पेक्ट्रोमीटर, ESR स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन अँड ड्यूटेरियम. ओके, तर हा सर्व सिलेबस आपल्याला ह्या वर्षामध्ये कंप्लीट करायचा आहे. ओके, सो हे बघा, ही थोडी इन्फॉर्मेशन, टीचर इन्फॉर्मेशन. नेम YB त्रिभुवने, MSc केमिस्ट्री. कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे 9657480071. मेल योगेश त्रिभुवने 789@gmail.com. JSSP कॉलेज गोविली, तालुका कल्याण. ओके, टोटल एक्सपिरियन्स बघा, 4 year इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स ॲज अ प्रोडक्शन ऑफिसर, 6 year टीचिंग एक्सपिरियन्स. ओके, सो इथं कोर्स डिटेल बघा, जो नवीन कोर्स आपण लॉन्च करतो आहे त्याचे डिटेल इथं दिलेले आहेत. इथं बघा, कोर्स डिटेल ओनली फॉर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई स्टुडंट. ओके, म्हणजे जे विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या ॲफिलेटेड कॉलेजमध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीच हा कोर्स आहे. आणि तो पण फिजिकल केमिस्ट्री ह्या फक्त एका विषयासाठीचा हा कोर्स आहे, एवढं लक्षात घ्या. मग या कोर्समध्ये आपण काय करणार आहोत बघा, तर पहिली गोष्ट फिजिकल केमिस्ट्री सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6चा सिलेबस आपण इथं कवर करणार आहोत. ओके, देन सेकंड थिंग, फिजिकल केमिस्ट्री प्रॅक्टिकल सेमिस्टर 5चे जे पण प्रॅक्टिकल असणार आहेत त्याचे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथं देणार आहे. ओके, त्यानंतर फिजिकल केमिस्ट्री सेमिस्टर 6चे एक्सप्लेनेशन जे आहेत ते इथं देणार आहे मी. ओके, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कोर्स जॉईन केल्यानंतर भेटतील. आणि कोर्सची फी जी आहे ती असणारी 3000 रुपये वर्षासाठी. ओके, आणि हा जो कोर्स आहे आपला तो ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे. म्हणजे कुठलाही विद्यार्थी हा कोर्स जॉईन करू शकतो. कुठलाही म्हणजे काय, जे विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतलं आहे केमिस्ट्री कोर्ससाठी ते विद्यार्थी हा कोर्स जॉईन करू शकतात. ओके, लेक्चर टायमिंग काय असणार आहे, तर 2 hours असणार आहे, 3 days इन अ वीक. म्हणजे आठवड्यातनं 3 दिवस 2 तास आपण लेक्चर घेणार आहे. कोर्स स्टार्टिंग डेट जी आहे आपण 1 जुलै 2022 पासून सुरुवात करतो आहे आणि कोर्स कंप्लिटिंग डेट म्हणजे सेमिस्टर 5साठी ही 30 ऑगस्ट 2022पर्यंत आपल्याला कंप्लीट करायचा टार्गेट आपण ठेवलेला आहे. ओके, तर ह्या सर्व गोष्टी या कोर्समध्ये तुम्हाला भेटणार आहे. इतर काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, काहीही अडचण आल्यास किंवा सिलेबस संदर्भात काहीही प्रॉब्लेम असल्यास, काही डाऊट असल्यास तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात.